सज्जनगड, ज्याचा अर्थ चांगल्या लोकांचा किल्ला असा होतो. सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. अश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून अश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवर सातारा अशीही काही नावे इतर कालखंडात लाभली. परळी गावाकडील दरवाजातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. हे संत रामदास स्वामींचे अंतिम विश्रामस्थान आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 एप्रिल 1673 रोजी आदिलशहाकडून ताब्यात घेतला होता. 1700 मध्ये ते मुघलांच्या ताब्यात आले आणि तिचे नाव नवरसतारा असेही ठेवण्यात आले. काही वर्षातच मराठ्यांनी हा किल्ला परत ताब्यात घेतला. सध्या सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींच्या गडाची आणि समाधीची देखभाल श्री रामदास स्वामी संस्थान करते. इथे रोज सकाळची प्रार्थना, अभिषेक आणि पूजा, महानैवेद्य, भजने आणि संत रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्रीमद दासबोधाचे पठण होते. वाहनाने गडाच्या माथ्यावर जाता येते. तेथून सुमारे 230 पायऱ्या चढून किल्ल्याच्या दरवाजावर जावे लागते. सातारा शहरापासून अगदी 15 ते 18 किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या ह्या चांगल्या स्थितीत असल्याने अगदी 15 ते 16 मिनिटात आपण किल्ल्यावर जाऊन पोहोचतो. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत भगवान हनुमानाच्या तब्बल 11 मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. दुसरा प्रवेशद्वार हे समर्थ रामदास स्वामींच्या नावाने श्री समर्थ महाद्वार असे देण्यात आले आहे. भक्त निवासाच्या समोर सोनाळी तळे आहे. भक्त निवासाच्या समोर सोनाळी तळे आहे. गडाच्या मुख्य मंदिरात श्री रामदास स्वामींची समाधी आहे आणि त्याच्या उजवीकडे रामदास स्वामींच्या वस्तूंचा संग्रह करण्यात आलेला आहे.